दिनांक 25 फेब्रुवारी 2024 या दिवशी दुपारी 1 वाजता मनोज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटीमध्ये बैठक घेतली। या बैठकीनंतर जरांगेंनी पत्रकारांशी संवाद साधला। परिषदेत सरकारवर किंबहुना देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले, शिवीगाळ केली आणि तडकाफडकी मुंबईच्या दिशेने म्हणजे देवेंद्र फडणवीसांचे शासकीय निवासस्थान असलेल्या सागर बंगल्याकडे रवाना झाले। मात्र अचानक असं काय घडलं की जरांगेंना अंतरवाली सराटीकडे परतावं लागलं? एका रात्रीत नेमकं काय घडलं हेच सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी प्रगती देसाई आणि लावाबत्तीमध्ये तुमचं स्वागत आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा, जेणेकरून असे महत्त्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना कुणबीचे प्रमाणपत्र द्या आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायला जमत नसेल तर ज्यांच्याकडे नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, तसा अध्यादेश सरकारने दिलाय। मात्र त्याचं कायद्यात रूपांतर करा अशी मागणी जरांगेंची आहे। या मागणीला फाटा देत राज्य सरकारने विशेष अधिवेशन घेतलं। त्यामधून मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये 10% आरक्षण दिलं। मात्र या आरक्षणामुळे जरांगे समाधानी नाहीत। राज्य सरकारच्या या निर्णयानंतर आपली पुढची भूमिका काय असली पाहिजे हेच ठरवण्यासाठी जरांगेंनी 25 फेब्रुवारी रोजी आपल्या उपोषणाच्या ठिकाणी म्हणजेच अंतरवाली सराटीमध्ये दुपारी 1 वाजता बैठक बोलावली। तासभर झालेल्या बैठकीनंतर जरांगेंनी पत्रकार परिषद घेतली। सगळ्यात आधी स्वतःवर होत असलेल्या आरोपांवर जरांगेंनी स्पष्टीकरण दिलं। त्यानंतर देवेंद्र फडणवीसांवर आरोप करायला सुरुवात केली। पूर्ण परिषदेमध्ये फडणवीस आणि राज्य सरकारवर टीका केल्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या मुंबईतल्या सागर बंगल्यावर जाण्याचा निर्णय घेतला। तिथून पुढे राडा सुरू झाला। अनेकांनी जरांगेंना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम होते। सराटीमधून जरांगे निघाले ते पोहोचले जालन्याच्या अंबड तालुक्यातील भंबेरी गावात। जरांगेंसोबत आलेल्या मराठा कार्यकर्त्यांना जेवणाची व्यवस्था आणि जरांगेंच्या आरामाची व्यवस्था इथे करण्यात आली होती। तिथेच 4 ते 5 तास थांबून आराम करण्याचा निर्णय जरांगेंनी घेतला। भंबेरीमध्ये थांबताच जरांगेंनी तिथल्या गावकऱ्यांशी संवाद साधला। गावकऱ्यांनीही जरांगेंना पुढे न जाण्याचा सल्ला दिला, मात्र जरांगे तिथेही आपल्या भूमिकेवर ठाम राहिले। त्याच दरम्यान जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनीही भंबेरी मधल्या परिस्थितीचा आढावा घेऊन भंबेरीमध्ये पोलिसांचा फौजफाटा, एसआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या। भंबेरीला रात्रभर छावणीचं रूप आलं होतं। प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार बीड, सोलापूर, जालना या महामार्गावर आणि अंबडच्या भंबेरीमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा समाज जमा होणार असल्याची शक्यता होती। त्यामुळे पूर्वतयारी म्हणून सरकारने ही पावलं उचलली। रात्री 12 वाजेपर्यंत जरांगे तिथल्या गावकऱ्यांशी संवाद साधत होते। त्याच दरम्यान प्रशासनानेही पुढील आदेश येईपर्यंत संचारबंदी लागू केली। तर जालनाचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी सोमवार दिनांक 26 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 1 वाजल्यापासून अंबड तालुक्यामध्ये संचारबंदी लागू केली। मराठा समाजाच्या आक्रमक भूमिकेमुळे बीडमध्ये झालेल्या जाळपोळीच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये प्रशासनाने संपूर्ण खबरदारी घेतली होती। त्याच पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या 3 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा तब्बल 10 तास बंद करण्याचा निर्णय घेतला होता। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सैनिकांनी आदेश काढला। असं असतानाही जरांगे मुंबईला जाण्याच्या भूमिकेवर ठाम होते। दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार होते। पैठण, बिडकीन, गंगापूर, येवला, नाशिक, ठाणे आणि मुंबई असा त्यांचा प्रवास होता। मात्र संचारबंदी आणि पोलिसांच्या विनंतीनंतर जरांगेंनी पुन्हा अंतरवाली सराटीला जाण्याचा निर्णय घेतला। सराटीला जाण्याआधी जरांगेंनी पत्रकारांशी संवाद साधला। त्यावेळीही त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली। पण तू चूक केली, तू चूक केली। तुम्हाला सागर बंगल्यावर आमंत्रण दिलेलं आहे, स्वागत करतो ये म्हणून, आणि दार लावून घेतले। आणि हे पोलीस बांधव तुझे नाही येत, ध्यानात ठेव। यांना विनाकारण विठीस धरून कायद्याचे तू हे करायला लागला। हे सगळ्या जनतेचे आहेत। संचारबंदी उठव, बघ मुंबईला येतो का। संचारबंदी लागू झाल्यानंतर पोलिसांकडून मनोज जरांगेंच्या सहकार्यांची धरपकड सुरू झाली। सोमवारी 26 फेब्रुवारीच्या पहाटे एकूण 5 लोकांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे। त्यातील श्रीराम कुरणकर, शैलेंद्र पवार आणि बाळासाहेब इंगळे यांची नावं समोर येत आहेत। या घटनेच्या काही तासानंतर घनसावंगीच्या तीर्थपुरी गावात अंबड येथून रामसगावकडे जाणारी एसटी बस अज्ञातांनी पेटवली। जरांगेंच्या सहकार्यांना अटक झाल्याच्या रागात ही बस पेटवल्याची माहिती समोर येते। भंबेरी गावातून निघताना आजूबाजूला जमलेल्या मराठा समाजाला आपापल्या गावी जाण्याचं आव्हान जरांगेंनी केलं। सोबत पोलिसांना सहकार्य करा, लवकरच आपली पुढची भूमिका घेऊ अशी माहितीही जरांगेंनी पत्रकारांना दिली आहे। 25 फेब्रुवारी रोजी झालेली जरांगेंची पत्रकार परिषद
परिषदेतून फडणवीसांवर केलेली टीका, त्यानंतर उमटलेले राजकीय पडसाद, भाजपच्या नेत्यांनी जरांगेंना दिलेलं उत्तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जरांगेंना दिलेली समज, जालना जिल्ह्यात लागू केलेली संचारबंदी आणि अंतरवाली सराटी ते पुन्हा अंतरवाली सराटी व्हाया बंभेरी असा झालेला राडा. या सगळ्यावर तुमची प्रतिक्रिया काय असेल हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगाव बत्तीला आत्ताच सबस्क्राईब करा.